नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी एक सरकारने अपडेट आणलेली आहे, की जे काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना आता के-वाय-सी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, की त्यामध्ये एक ऑप्शन आलेले आहे, की के-वाय-सी हे अपडेट करणे गरजेचे आहे. की के-वाय-सी जे लाभार्थी आहेत त्यांना अपडेट ही करावीच लागणार आहेत. कारण की जे डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन जे या योजनेचा लाभ घेत आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलेले आहे आणि या अगोदर जे फॉर्म भरले गेले आहे, कोणी ॲपच्या माध्यमातून भरले गेलेले आहेत, कोणते फॉर्म हे लिंकच्या माध्यमातून भरण्यात आलेले आहेत. के-वाय-सी झालेले नाहीत. पण आता सरसकट के-वाय-सीचे ऑप्शन या पोर्टलवरती देण्यात आलेले आहेत. आता ते के-वाय-सी करणे हे बंधनकारक आहेत. हे सगळ्या लाभार्थ्यांना के-वाय-सी करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा संलग्न करून घ्या. म्हणजे मोबाईल नंबर हा तुमचा आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. तो जर लिंक नसेल तर तुम्ही तो लवकरात लवकर लिंक करून घ्या. कारण की आता पहा, तुम्ही बघू शकता यामध्ये ऑप्शन आलेले आहे, पण अजूनसुद्धा ते ऑप्शन ओपन होत नाहीत. म्हणजे के-वाय-सीचं ऑप्शन अजून चालू करण्यात आलेले नाही. ते लवकरात लवकर चालू करण्यात येईल. तरी तोपर्यंत तुम्ही आधार हे मोबाईलशी लिंक करून घेणे गरजेचे आहे. कारण की आता 21 ते 65 या गटातील ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ आहे. पण ज्यांचे वय जास्त प्रमाणात आहे त्यांचे अंगठे हे ते मशीन असते घेत नसते. मशीन ॲक्सेप्ट करत नसते. त्याकरता तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला के-वाय-सी करण्यास सोपे जाईल. अन्यथा तुमची के-वाय-सी झाली नाही तर तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो. कारण की फ्रॉड जे डॉक्युमेंट लोकांनी जमा करून जे योजनेचा फायदा घेत आहेत ते आता लक्षात येणार आहे. त्याकरता सरकारने के-वाय-सी करणे हे बंधनकारक केलेले आहे. तुमचं जर आधार अजूनसुद्धा मोबाईल नंबर लिंक नसेल तर एकदा चेक करून घ्या आणि आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर हा लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता येत्या काही दिवसामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणारच आहे. 9 तारखेच्या अगोदर तुम्हाला हा जुलैचा 13वा हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. पण पुढचा जो हप्ता येणार आहे त्यासाठी तुम्हाला के-वाय-सी हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. तुम्हाला आधार कार्ड हे डॉक्युमेंट हे मोबाईलशी तुम्ही एकदा जोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला के-वाय-सी करण्यास काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण की जर तुम्ही के-वाय-सी केली नाही तर तुमचा हप्ता देखील अडकू शकतो व तुम्हाला या योजनेतून सुद्धा करण्यात येईल. त्याकरिता तुम्ही लक्ष द्या. बघा, वरती स्क्रीनशॉटमध्ये एक फोटो दिलेला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि की तुम्ही आधार के-वाय-सी करून घ्या. त्याकरता तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊनच आधार कार्ड हे लिंक करणे आहे. कारण की यामध्ये आता जर आधार कार्ड लिंक करण्याचा जर विषय आला तर यामध्ये फ्रॉड भरपूर प्रमाणात होऊ शकतात. तुमचा बँकेचा आधार कार्ड हा दुसऱ्या कोणाचा वेबसाईटवर जर तुम्ही लिंक केला तर तुमचे अकाउंट हे झिरोसुद्धा बॅलन्स होऊ शकते. त्याकरता तुम्ही आधार कार्ड लिंक करण्यासाठी फक्त लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in याच वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड हे लिंक करा. नाहीतर आपल्या जवळच्या एखाद्या नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही आधार कार्ड हे लिंक करून घेऊ शकता. पण अशा कोणत्याच वेबसाईटवरून करू नका जिथून तुम्हाला धोका होऊ शकतो. तुमचे अकाउंटसुद्धा रिकामे होऊ शकते. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती. ही अपडेट तुम्हाला येत्या काही काळामध्ये के-वाय-सी ऑप्शन हे ओपनच होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे के-वाय-सी करावे लागणार आहे. तोपर्यंत आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक करून घेणे गरजेचं आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. असंच नवीन नवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.